Hello everyone, today we are discussing about what is placentation and its types. Then, what is placentation? The placentation means arrangement of placenta inside the ovary depends on number, position and arrangement of ovule. तर प्लासेंटेशन म्हणजे काय? जे काही प्लासेंटाचे अरेंजमेंट आहे डिपेंड्स ऑन जे की पोझिशनवरती अवलंबून किंवा नंबरवरती आणि अरेंजमेंट ऑफ ओव्हल्सवरती, तर त्याला काय म्हणतो आपण प्लासेंटेशन म्हणतो. तर प्लासेंटा म्हणजे काय? जे काही पॅरेन्कायमॅटस कुशन लाईक स्ट्रक्चर असतं इनसाइड ओव्हरी ज्याच्यावरती की ओव्हल्स बॉर्न होतात, त्याला काय म्हणतो आपण प्लासेंटा. प्लासेंटा मीन्स इट इज अ पॅरेन्कायमॅटस कुशन प्रेझेंट इनसाइड द ओव्हरी वेअर ओव्हल्स आर बॉर्न इज कॉल्ड प्लासेंटा. तर प्लासेंटाच्या अकॉर्डिंग 5 वेगवेगळे प्लासेंटेशनचे टाईप पडतात. तर त्याच्यामध्ये पहिलं येतं मार्जिनल प्लासेंटेशन, दुसरं बेसल, तिसरं एक्झॅक्ट प्लासेंटेशन, चौथं पॅरायटल प्लासेंटेशन, पाचवं प्रीसेंट्रल प्लासेंटेशन. तर पहिलं येतं मार्जिनल प्लासेंटेशन. मार्जिनल प्लासेंटेशनमध्ये काय होतं, जे काही व्हेंट्रल सुचर असतं त्या व्हेंट्रल सुचरवरती प्लासेंटा ग्रो होतो. तर त्याचं एक्झाम्पल येतं पीचे जे काही व्हेंट्रल सुचर असतात त्याच्यावर प्लासेंटा ग्रो होतो आणि त्याची ओव्हरी जी आहे मोनिकॉर्प्युलरी आणि युनिलॉक्युलर असते. त्याच्यानंतर बेसल प्लासेंटेशन. बेसल प्लासेंटेशनमध्ये काय होतं, जे काही ओव्हरी आहे ती बेसला असते. प्लासेंटा ॲट द बेस ऑफ द ओव्हरी, ओव्हरीचा जो काही बेस असतो त्याच्यावरती प्लासेंटा अरेंज होतो आणि त्या प्लासेंटामध्ये फक्त सिंगल ओव्हरी तयार होतो. त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल येतं सनफ्लॉवर. सनफ्लॉवर इज एक्झाम्पल ऑफ बेसल प्लासेंटेशन. आफ्टर दॅट एक्झॅक्ट प्लासेंटेशन. एक्झॅक्ट प्लासेंटेशनमध्ये काय होतं, जे काही प्लासेंटा आहे तो सेंट्रल ॲक्सिसच्या अलॉंग तयार होतो. जे काही सेंट्रल ॲक्सिस आहे त्याच्या अलॉंग प्लासेंटा तयार होतो आणि त्याची ओव्हरी जी आहे ती मल्टीकार्प्युलरी आणि मल्टीलॉक्युलर ओव्हरी येते. तर त्याचे एक्झाम्पल आहेत लेमन, टोमॅटो आणि हिबिस्कस. लेमन, टोमॅटो आणि हिबिस्कस हे तिचे एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर चौथा पार्ट पॅरायटल प्लासेंटेशन. तर पॅरायटल प्लासेंटेशनमध्ये काय होतं की प्लासेंटा जो आहे तो इनर साइड वॉल ऑफ द ओव्हरी, ओव्हरीची जी काही इनर साइड आहे त्या इनर साइडवरती प्लासेंटा तयार होतो आणि जी ओव्हरी आहे ती सिनकार्पस असते आणि युजली युनिलॉक्युलर आणि सिनकार्पस असते. तर त्याचं एक्झाम्पल येतं मस्टर्ड आणि ब्रासिका. त्याच्यानंतर पाचवं प्लासेंटेशन तर प्री सेंट्रल प्लासेंटेशन. आणि त्याच्यामध्ये काय होतं, प्लासेंटा जो आहे तो सेंट्रल ॲक्सिसला तयार होतो, पुढं सेंट्रल ॲक्सिसला तयार होतो आणि ओव्हरी जी आहे ती युनिलॉक्युलर आणि विदाउट सेप्टा असते, त्याच्यामध्ये सेपरेशन कसल्या प्रकारचं नसतं. तर त्याचे एक्झाम्पल येतात डायंथस.